नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचे नाव काय आहे? श्रम साधना. काय आहे तिचं नाव? साधना. श्रम म्हणजे मेहनत, श्रम साधना आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार आहे किंवा काय पाहणार आहे. तर चला बघूया. पहिले आपण काय करणार आहे की यात लेखक कोण आहे ते पाहणार आहे आणि लेखकचा परिचय आणि यांचं काही गद्य संबंधी पण पाहणार आहे. तर लेखक कोण आहे? श्री कृष्णदास जाजू. कोण आहे लेखक? श्री कृष्णदास जाजू. यांचा लेखक आहे श्री कृष्णदास जाजू. तर पहिला आपण यांचा परिचय बघणार आहे, मग नंतर यांचा धडामध्ये काय दिलेले आहे हे बघणार आहे. तर चला बघूया परिचय. परिचय आहे 1882 अकासर राजस्थान, मृत्यू 1955 जयपुर राजस्थान. परिचय श्री कृष्णदास जी 1920 में केव्हा 1920 में महात्मा गांधी के संपर्क में आए और देश सेवा के कार्य में जुड़ गए. इथे म्हणाले आहे की जे श्री कृष्णदास जी आहे ते 1920 ला गांधीजी यांच्या संपर्कातून आलेला होता. यांच्या संपर्कातून आलेले होते आणि या देश सेवा आहे त्यातून कार्यातून जुटलेले होते. आपको लोक सम्मान स्वरूप तपोधन कहते हैं. यांना लोक सम्मान स्वरूप तपोधन असंही म्हणतं. यांची प्रमुख कृतियां स्वराज प्राप्ती में सुधारक. यांची प्रमुख कृतियां काय आहे? स्वराज प्राप्तीतून सुधारक, मीराबाई, जीवन का तात्विक अधिष्ठान आदि. इसके अतिरिक्त अनेक पुस्तकों के संपादन में आपका सराहनीय योगदान रहा है. यांच्यात अनेक पुस्तक आहेत त्यातून यांचं सराहनीय योगदान राहणार आहे. आता गद्य संबंधी ये पाठ एक वैचारिक निबंध है. हा एक वैचारिक निबंध आहे. इस निबंध में लेखक ने मानवीय जीवन संपत्ति के स्वामित्व, मनुष्य की प्राथमिक आवश्यकता, शारीरिक एवं बौद्धिक श्रम आदि को विशिष्ट विवेचन किया है. लेखक ने यहाँ श्रम की प्रतिष्ठा स्थापित करते हुए आर्थिक सामाजिक समानता पर विशेष बल दिया है. इथे लेखक ने काय केलेले आहे? जे या लेखकने इथे हा निबंधासाठी एक प्राथमिक आवश्यकता दिलेली आहे, जे शारीरिक एवं बौद्धिक श्रम हा सगळं विवेचन दिलेलं आहे. लेखकने इथे श्रम त्यांची प्रतिष्ठा स्थापित केलेली आहे आणि आर्थिक सामाजिक समानता विशेष बद्दल सांगितले आहे आणि यांचं बलचा अर्थ आहे शक्ती संबंध सांगितले आहे. तर चला बघूया. बघा आता आपण यापर्यंत आपल्याला दिलेल्या असतात. तर आता आपण पाहणार आहे यांची सुरुवात, जे धडा आहे त्यांची सुरुवात. तर चला बघूया. बघा, गुलामी की प्रथा संसार भर में हजारों वर्ष तक चलती रही. हा जी गुलामी यांची जी प्रथा आहे संसार म्हणजे जगातून खूपच हजार वर्षीपूर्वी चालत होती. उस लंबे अरसे में विद्यमान तत्ववेत्ता और साधु संत के रहते हुए भी वह चलती रही. आणि इथे म्हणाले आहे की जा लंबे म्हणजे खूपच लांब असे यातपर्यंत विद्यमान तत्ववेत्ता आणि साधू संत, कोण कोण? विद्यमान तत्ववेत्ता आणि साधू संत हा जे सगळं हातून चालत आहे. गुलाम लोग खुद भी मानते हैं. हा सगळं गुलाम जे गुलाम आहे, जे गुलामी केलेली आहे, हा सगळं पण मानत आहे कि वह प्रथा उनके हित में है. फिर मनुष्य को विवेक जागृत हुआ आणि त्यातून त्याने म्हणाले की हा जी प्रथा आहे त्यांचं हित मध्येही आहेत आणि त्याबद्दल ही जे माणूस आहे त्यांचा विवेक म्हणजे बुद्धी जागृत झाली. अपने जैसे ही हाड़ मांस और दुख की भावना रखने वाले को एक दूसरा बलवान मनुष्य गुलामी में जकड़ रखे हैं. आणि इथे म्हणाले की जसा आपला हड्डी किंवा मांस हाड सगळं एकसारखंही आहे, परंतु हा जे दुःखाची भावनी आहे ते समोर ठेवलेला आहे आणि एक दुसरा माणूस जे बलवान माणूस आहे ते त्यांना गुलामी याचा जगडून राखलेला आहे. क्या यह बात न्यायचित है आणि का हे न्याय आहेत का? या मोठा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे. या प्रश्न सामने आया. हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आलेला. इसको हल करने के लिए आपस में युद्ध भी हुए आणि यांचा हल करायचा की हा जे प्रश्न आहे त्यांचा हल करायचा
याबद्दल एकमेकांच्या युद्ध पण झालेलं आहे. अंत में गुलामी की प्रथा मिटकर रही आणि अंत ही यांची जी गुलामीची प्रथा होती हा मिटून झाली. इसी प्रकार राजाओं की संस्था की बात है आणि या प्रकारे ही राजा यांची संस्थाची बातमी आहे. जगत भर में हजारों वर्ष तक जगात वरून हजारों वर्ष तक व्यक्तियों का व्यक्ती यांचा बादशाह का राज्य चला. यांच्यात कोणता राज्य चाललेला होता? बादशाह यांचा राज्य चाललेला होता. पर अंत में क्या किसी एक व्यक्ति को हजारों आदमियों को अपनी हुकूमत में रखने का अधिकार है? परंतु अंत असा आला की एक व्यक्तीला आपल्या सोबत हजार माणूसला आपल्या राज्यवर किंवा आपल्या राज्यवर राहताना हा हुकूमत आहे हा त्यांचा अधिकार आहे का? नाही. यह प्रश्न खड़ा हुआ. हा मोठा प्रश्न उभे राहिला. उसे हल करने के लिए अनेक घनघोर युद्ध और सदियों तक कहीं ना कहीं झगडा चलता रहा आणि यासाठी त्यांना हल करायचा हा जे आहे त्यासाठी खूपच युद्ध झालेला होता आणि हा जे सदिया ते सदिया म्हणजे खूपच वेळातून हा युद्ध झालेला होता आणि यामध्ये झगडा पण झालेला होता. असंख्य लोगों को यातनाएं सहन करनी पड़ी. असंख्य म्हणजे तुम्ही मोजू नाही शकत असा माणूस होता किंवा असा लोक होता त्यांच्यासाठी हा यातनाएं झाली होती. अंत में राजप्रथा मिटकर रही और राजसत्ता प्रजा के हात में आई आणि अंतमध्ये काय झाला जे राजप्रथा आहे त्यातून मिटून झालेला आहे आणि राज्यसत्ता यांची प्रजामध्ये हात आलेले होते. हजारों वर्ष तक चलती हुई मान्यताएं छोड़ देनी पड़ी आणि हजारों वर्षी म्हणजे खूपच वर्षी हा चलित मान्यता त्यांना सोडून निघाली. ऐसी ही कुछ बातें संपत्ति के स्वामित्व के बारे में भी है आणि असंही काही बातमी संपत्ती किंवा स्वामित्व असंही यातून दिलेली आहे. तर चला अजून बघूया. कळलं की नाही तुम्हाला? हो, छान. बघा, संपत्ति के स्वामित्व और उसके अधिकार की बात जानने के लिए ये समझना जरूरी है कि संपत्ति किसे कहते हैं. इथे काय म्हणाले आहे लेखक, जेव्हा तुम्ही संपत्ती किंवा स्वामित्व यांचा अधिकार यातून बातमी केलेले जाणार आहे किंवा समजणार आहे तर तुम्हाला हे सगळं मोठं तुम्हाला हे कळलं पाहिजे की संपत्ती हे काय आहे और वह बनती कैसे आणि त्याला आपण कसं बनवते. आमतौर से माना जाता है कि रुपया, नोट या सोना चांदी का सिक्का ही संपत्ति है. आमतौरातून म्हणजे असं म्हणून जाणार आहे की रुपया, नोट या सोना चांदी रुपया, नोट किंवा हा सोना चांदी यांचा शिक्का संपत्ती आहे. लेकिन ये ख्याल गलत है कारण कि हा जे ख्याल है तुमचा खूपच गलत आहे. क्योंकि ये तो संपत्ति के मापतोल के साधन मात्र है. कारण कि हा जे संपत्तीचे मापतोल यांचा साधन मात्र आहे. संपत्ति तो वे है चीजें हो सकती है. संपत्ति तो वे है त्यांचे चीजें हो शकतं जो किसी न किसी रूप में मनुष्य के उपयोग में आती है. जे कोणत्या रूपातून मनुष्य यांचा समोर आलेला आहे. उनमें से कुछ ऐसी है जिनके बिना मनुष्य जिंदा नहीं रह सकता. याबद्दल कोणताही किंवा कशी अशी आहे त्याबद्दल मनुष्य कधीही जिवंत नाही राहणार. एवं कुछ सुख सुविधा और आराम के लिए होती है. कारण की काही सुख सुविधा आणि काही आरामसाठी होऊन जात आहे. अन्न, वस्त्र और मकान मनुष्य की प्राथमिक आवश्यकता है. कोणकोणती मनुष्याची प्राथमिक आवश्यकता आहे? अन्न, वस्त्र आणि मकान हा माणूसची खूपच प्राथमिक आवश्यकता आहे. जिनके बिना उसकी गुजर बसर किंवा ज्यांचा बिना यांचा गुजर बसर नाही हो सकत. याप्रमाणे हा खूपच आवश्यक घटक आहे आणि त्याबद्दल त्यांचा गुजर किंवा बसर नाही होणार. इनके अलावा दूसरी अनेक चीजें हैं जिसके बिना मनुष्य रह सकता है. आणि याबद्दल आणखी काही चीज आहेत ज्याच्याबद्दल मनुष्य जिवंत राहू शकतो. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. प्रश्न उठता है की संपत्ती रूपी ये सब चीज बनती कैसे. आणि हा प्रश्न मोठा उठत आहे की हा सगळं हे जे संपत्ती रूपी हा सब चीज आहे हा सगळं वस्तू आहे ते कुठून बनवत आहे. सृष्टि में जो नवा विधि द्रव्य तथा प्राकृतिक साधन है. या सृष्टीमध्ये जे नवावधी किंवा द्रव्य किंवा त्याचे प्राकृतिक साधन आहेत उनको लेकर मनुष्य शरीर श्रम करता है आणि त्यासाठी मनुष्य किंवा माणूस श्रम करतात. तब ये काम चीजें बनती है. त्यानंतर ही हा जे काम आहे ते वस्तू बनवून जात आहे.
अतः संपत्ति के मुख्य साधन दो हैं। अतः संपत्ति यांचं मुख्य दोन साधन आहे। सृष्टि के द्रव्य और मनुष्य का शरीर श्रम। सृष्टि यांचं द्रव्य आणि मनुष्य जे आहे त्यांचं शरीर श्रम आहे। यंत्र से कुछ चीजें बनती है। यंत्र यासाठी काही चीज बनवतात। बघा कसं दिखती है, पर ये यंत्र भी शरीर श्रम से बनते, परंतु हा जे यंत्र आहे ते शरीर श्रमातून बनवत आहे और इनका चलाने में भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शरीर श्रम की आवश्यकता आहे आणि यांना चलवासाठी किंवा चालण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शरीर यांच्या श्रमाची आवश्यकता होते। केवल बौद्धिक श्रम से ही कोई उपयोग की चीजें नहीं बन सकती। केवल बौद्धिक हा जे श्रम आहे त्यासाठीही कारण उपयोगाची वस्तू नाही बनवून जात आहे। अर्थात बिना शरीर श्रम से संपत्ति का निर्माण नहीं हो सकता। अर्थात इथे कळलेलं आहे की बिना म्हणजे जेव्हा आपला अर्थात बिना शरीर म्हणजे बिना देह यांच्या श्रम संपत्ती आपण निर्माण नहीं करू शकतो। कळतं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, संपत्ति के स्वामित्व में शरीर श्रम करने वालों का स्थान क्या है? संपत्ती हा जे स्वामित्व यांच्यासाठी शरीर जे श्रम करतं यांचं स्थान कुठे आहे किंवा काय आहे? जो प्रत्यक्ष शरीर श्रम के काम करते हैं, जे प्रत्यक्ष शरीर श्रमाचा देह श्रमाचा काम करत आहे, उन्हें तो गरीबी या कष्ट में ही अपना जीवन बिताना पड़ता है। त्यांना गरीबी किंवा कष्ट करून ही आपलं जीवन घालून करतं किंवा जीवन जे आहे त्यांना बितून जात आहे और उन्हीं के द्वारा उत्पादित संपत्ति दूसरे थोड़े से हाथों में ही इकट्ठी होती रहती है आणि यासाठी हा द्वारा ही जे उत्पादित संपत्ती आहे ते दुसरा थोड़ा हातामध्ये इकट्ठा करून जात आहे। श्रमजीवों की बनाई हुई चीजें व्यापारियों या दूसरों के हाथों में जाकर उनके लेन देन से कुछ लोग माल बन जाते हैं। याबद्दल इथे म्हणाले आहे की जे श्रमजीवी आहे त्यांच्या बरोबर किंवा त्या लोकांनी काही चीजे किंवा काही वस्तू बनवून जात आहे, त्यांना व्यापारी बद्दल दुसऱ्या हातात जाऊन त्यांचा लेन देन होऊन जातात आहे, त्यांचा लेन देन होऊन जात आहे आणि खूपच लोक यांच्यासाठी जे लेन देन करतात यासाठी खूपच मालदार होतात। म्हणजे इथे बनवते कोणी और विकते कोणी और आणि घेते कोणी और, त्याबद्दल जे बनवते त्याच्याकडे पैसे नाही येतात, जे बाहेर त्यांना देते त्याच्याकडे जास्त पैसे येतात। कळतं की नाही? हो। वर्षभर मेहनत पर किसान अन्न पैदा करता है। एक वर्ष पूर्ण घालवतात तेव्हाही किसान जे आहे शेती करतात आणि अन्न पैदा करतात, लेकिन बहुत दफा तो उसकी खुद की आवश्यकता भी पूरी नहीं होती, परंतु खूपच वेळ त्यांच्या जे स्वतःची जी आवश्यकता है ते पूर्ण पण नहीं होती। वही अनाज व्यापारी के पास जाकर उनको धनवान बना देता है। त्याप्रमाणे ही तेच अनाज त्याच्यासाठी उपयोगी नाही आहे, त्याच्यासाठी त्या आवश्यकता नाही केली, परंतु जे व्यापारी आहे त्याच्यासाठी तिथे जाऊन ते खूपच धनवान होऊन जाते। तर याबद्दल तुम्ही म्हणतात की मेहनत कोणी और करतात आणि त्याचं फल कोणाला अजून भेटतं। संपत्ति बनाते हैं मजदूर और धन इकट्ठा होता है उनके पास जो केवल व्यवस्था करते हैं, मजदूरी नहीं करते। हा जे संपत्ती हा कोण बनवतात? मजदूर। कोण बनवतात? मजदूर। आणि धन जे आहे पैसे कोणी और अजूनही इकट्ठा करते आणि हा जे पैसा आहे हा जे पैसा आहे ते त्यांच्याकडे नाही जाते, हे कोणाकडे जाते? केवळ जे व्यवस्था करते आणि जे मजुरी करते त्यांच्याकडे नाही जाते। जे हा सगळ्यांचा व्यवस्था करते त्यांच्याकडे हा पैसे जाते, ते मजुरी करते ह्यांच्याकडे नाही जातात। कळतं की नाही? हो, तर चला अजून। तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो या धड्यात आपल्याला खूपच काही शिकवले की याबद्दल हा जो गरिबी शब्द आहे आपल्या समोर आलेला आहे की कशा प्रमाणे जे मजदूर आहेत ते मजुरी करून काही वस्तू बनवतात किंवा काही कार्य करतात, परंतु त्याचे जे मोल आहे ते त्यांना नाही भेटत, कारण की त्यांच्यासाठी हा मोठा दुकान नाही आहे। ते काय करते? एक विकणारा व्यक्ती किंवा माणूसला पकडते आणि त्यांना देते, ती काय करते? त्याला घेऊन जाते असं मोठ्या दुकानात ठेवते किंवा काय करते आणि त्यांची दुगणी पैसे घेते। तर याबद्दल आपण इथे यांना सांगितले आहे किंवा आपल्याला सांगितलं की कशा प्रमाणे जे मजदूरी करतात त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर त्यांचा मोल नाही भेटतात। तर जीवनात असं पण काही परिस्थिती येतात आपल्या समोर, आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा, त्याचा हार नाही मानून घ्यायचा
आणि हा परिस्थिती किंवा हा श्रमात जे आपण करून जात आहे तशाबद्दलही आपल्याला त्यांचं फळ भेटतात आहे. कळतं की नाही? हो. तर या श्रम तुम्ही करूया. जितकेपर्यंत आहे तितकेपर्यंत करूया. धन्यवाद.